रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अक्षयला आता रमानं बोलवलेलं असतं आणि त्यामुळे अक्षय आता निमूटपणे तिथे आलेला असतो आणि जेव्हा अक्षय तिथे येतो ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो अक्षयसाठी असतो। अक्षय तिथे ओरडतच आलेला असतो आणि त्याला असं वाटतं की तिथे आपल्याला बोलवलं आहे ते म्हणजे अण्णासाहेबांनी, पण तिथे अण्णासाहेबांनी नाही तर तिथे आता बोलवलेलं असतं ते म्हणजे रमाने। आणि रमाला आता तो म्हणत असतो की तुम्ही इथे मला का बोलवलं आहे। त्याच वेळेला आता रमा सांगू लागते की आमचं तुमच्याकडे काम होतं आणि त्यासाठी तुम्हाला आम्ही इथं बोलवून घेतलेलं आहे। काय ना तुम्ही जे काही निर्णय घेतलेले आहात ना ते सगळे काही चुकीचे आहेत आणि ते चुकीचे निर्णयच तुम्हाला त्रासदायक ठरणार आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा असं देखील आता म्हटलं जात असतं। मग आता ते चुकीचे निर्णय कोणते तर माझा निर्णय आधीच झालेला आहे। मी ठरवलेलं आहे की काही झालं तरी सुद्धा मी माझे निर्णय बदलणार नाही, कारण मला माहिती आहे काल माझ्यासोबत याच केबिनमध्ये काय काय झालं होतं आणि माझ्यासमोर जो काही ब्लँक चेक ठेवला गेलेला होता त्यामुळेच मी हा निर्णय घेतला होता। तुमच्या अण्णासाहेबांनी काल सरळ मला पैशांची ऑफर केली होती, पण ती पैशांची ऑफर मी नाकारली कारण मला त्या गोष्टी नको होत्या असं देखील आता अक्षय जो आहे तो बोलू लागतो। आणि अक्षय या सगळ्याबद्दल जेव्हा आता बोलतो ना तेव्हा मात्र आता म्हणत असते की अण्णासाहेबांनी तुमच्यासोबत काय व्यवहार केला आहे तो मला माहीत नाही, पण या संस्थेची मी ट्रस्टी आहे आणि ह्याचे निर्णय मलाही घेता येतात आणि त्यामुळेच मी हा निर्णय घेतलेला आहे, कारण तुम्हाला या कामावर ठेवून घ्यायचा निर्णय सुद्धा माझा होता। मीच पेपरात जाहिरात दिली होती आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन केलं होतं आणि मग तुम्हाला ही जबाबदारी पाडावी लागणारच आहे। मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या गोष्टी तशाच व्हायला हव्यात, तुम्हाला ही नोकरी सोडून जाता येणार नाही असं देखील आता म्हटलं जात असतं। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे अक्षय म्हणत असतो की सगळ्या काही गोष्टी तुमच्याच विचाराने व्हायला पाहिजेत असं कसं काय तुम्ही म्हणू शकता। पण आता जी रमा असते तिनं आधीच एक लेटर बनवून ठेवलेलं असतं आणि ती म्हणते की तुम्ही जेव्हा इथे जॉईन झाला होता तेव्हा आपला कॉन्ट्रॅक्ट झाला होता, तुम्ही ही नोकरी 1 वर्ष सोडू शकत नाही। तुम्ही बहुधा विसरताय या सगळ्याबद्दल, पण माझ्या चांगलंच लक्षात आहे। हा बघा हे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत आणि ते साईन तुम्ही केले होते आणि मुळात आहे ना तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचारच करत नाही आहे की तुम्ही अचानक हे गाव तर सोडून जायचा तर विचार केला आहे, सोबत या सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीचं देखील किती नुकसान करताय, कारण तिचं 1 वर्ष फुकट जाणार आहे। तर दुसरीकडे मात्र अक्षय म्हणतो की हा आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे, तो आमचा आम्ही बघून घेऊ। मग काय रमा म्हणत असते की तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला जरी कळत असलं तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट सोडून जाऊ शकत नाही म्हणजे नाही। हा माझा पूर्णपणे तुम्हाला आधीच सांगण्यात येणारा संदेश आहे। बघा आता तुम्हाला तर मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत तर त्या गोष्टींचा तुम्ही आता विचार करा आणि तुम्हाला कुठेही जाता येणार नाही असं देखील डायरेक्टली आता ती बोलून जाते। आणि जेव्हा या सगळ्याबद्दल ती बोलते ना तेव्हा मात्र अक्षय शांत बसतो, पण तरीसुद्धा अक्षयला काही झालं तरीसुद्धा आता तिकडनं जायचं असतं आणि त्यासाठी त्याची आता खूप जास्त चलबिचल सुरू असतं। आणि ज्या वेळेला तो आता या सगळ्याबद्दल बोलतो त्यावेळेला मात्र आता अक्षयला रमा बोलत असते की तरीसुद्धा तुम्ही जर नोकरी सोडून जाणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला माझ्यासाठी एक नवीन कुक आणावा लागेल आणि 5 लाख रुपये नुकसान भरपाईसुद्धा द्यावी लागेल असं देखील आता म्हटलं जात असतं। आणि जेव्हा या सगळ्याबद्दल बोललं जातं तेव्हा मात्र मोठा धक्का जो काही आहे तो आता अक्षयला बसलेला असतो। अक्षय म्हणतो की वा, म्हणजे तुम्ही आता माझा असा वापर करणार आहात तर अक्षयला रमा म्हणत असते की यात वापर करण्यासारखं काय आहे, जे खरं आहे त्याच तर गोष्टी मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत, मी काही चुकीचं बोललेली नाही आहे हे तर मला चांगलंच कळतं असं देखील आता रमा जी आहे ती बोलत असते। मग काय इथे आता अक्षयकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो, काही झालं तरी आता त्याला रमाचं ऐकावंच लागणार असतं। त्यामुळे अक्षयही आता शांत राहतो आणि त्यानंतर मात्र रमाने ज्या काही गोष्टी बोललेल्या असतात त्या सगळ्या गोष्टींचा अक्षय विचार करत असतो, कारण आता अक्षयकडे इतकी मोठी रक्कम नसते की जो एकातर्फी रमाला देऊ शकेल आणि ती देऊन तो इकडनं जाऊ शकेल। आता अक्षय तर केबिनमधून निघून गेल्यानंतर रमा सुटकेचा श्वास घेते, पण आता तिलाच वाईट वाटत असतं की तिनं आजपर्यंत अशा भाषेत कधीच अक्षयसमोर बोलली नव्हती।
नव्हती आणि आज ती हे सगळं काही बोलली होती। त्यामुळे अक्षय काय विचार करत असेल याचं जास्त रमाला आता टेन्शन येतं। पण दुसरीकडे साई आलेला असतो आणि साई आता रमाला आता चेअरअप करतो आणि म्हणतो की जो काही तू निर्णय घेतला आहेस ना तो योग्य आहे आणि हे असंच तुला वागायला हवं इथून पुढे सुद्धा, तेव्हा सगळ्या गोष्टी तुझ्या हातात येतील, नाही तर सगळ्या गोष्टी हातातून निघून जातील, असं देखील साई मोठ्या मनाने रमाला सांगत असतो। पण रमा म्हणत असते की मी कधीच यांच्यासोबत असं वागले नव्हते जे आज मला वागावं लागलं। तर साई म्हणतो की असंच वागलीस ना तेव्हाच तर या सगळ्यामध्ये फरक पडणार आहे आणि म्हणूनच तर मी असा निर्णय घेतलेला आहे, आपल्याला असंच वागायचं आहे आणि जो काही माझा निर्णय आहे तो परफेक्ट आहे, असं देखील आता जो साई आहे तो रमाला समजावून बोलत असतो। दुसरीकडे मात्र आता इकडे खूप जास्त टेन्शन जे आहे ते मालविका आणि त्याचसोबत इरावतीला आलेलं असतं, कारण ह्यांना आता कळलेलं असतं की 5 लाख रुपये द्यायचे आहेत आणि 5 लाख रुपये जेव्हा अक्षय देईल तेव्हाच तर या सख्यातून अक्षयची सुटका होईल आणि हे घरसुद्धा तेव्हाच सोडून जाता येईल आणि पाचगणीसुद्धा। आणि या सगळ्याबद्दल आता इरावतीला कळलेलं असतं, त्यामुळे इरावती आणि मालविकाची खूप चिडचिड होत असते। मालविका म्हणत असते माझ्याकडे 5 लाख रुपये नाही आहेत, कुठून तरी घेऊन उसने घेऊन मी करू शकते, पण हे पैसे या अक्षयने सुद्धा घ्यायला हवेत ना, पण हे पैसे अक्षय काही घ्यायला तयार नाही होणार असं इरावती म्हणते। आणि माझ्याकडे सुद्धा पैसे नाही, जे काही पैसे होते ते त्या ड्रायव्हरला दिले आणि बाकीचे काही असतील ते आता माझ्याकडे नाही आहेत। मुळात ना ती कंपनीसुद्धा गहाण आहे आणि त्यामुळेच माझ्याकडे पैसे नाही आहेत, नाहीतर 5 लाख माझ्यासाठी इतकी मोठी रक्कम नव्हती। ती रक्कम जर रमाच्या तोंडावर मारली असती ना तर आता आपण इकडनं सटकलो असतो, पण काही झालं ना तरी यावर आपण विचार करायला हवा, असं देखील आता इकडे जी इरावती आहे ती बोलत असते। आणि त्यामुळे इरावती आणि मालविकाचे प्लॅनिंग सुरू असतात। मालविका म्हणत असते की काही नाही, आता आपल्याला हार मानावी लागते असंच वाटते, कारण आतापर्यंत बघा ना सगळ्या काही गोष्टी थोड्याफार का होईना आपल्या पद्धतीने घडत होत्या, पण आता हे पैसे आणि या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या खरंच ना मला कळत नाही आहे, असं देखील आता मालविका बोलत असते। पण इरावती आता प्लॅनिंग करू लागते आणि इरावती मालविकाला म्हणते अगं मालविका, आपल्याला अक्षयच्या मनात काहीतरी जाऊन विष कालवावं लागणार आहे आणि त्याच्या मनात असं विष कालवायचं आहे की तो लवकरात लवकर हे पाचगणही सोडेल आणि ती नोकरीही सोडेल। तर दुसरीकडे मात्र आता बोलू आणि त्याचसोबत आरोही हे दोघंही जण आता अभ्यास करत असतात आणि अभ्यास करताना अभ्यास करण्यापेक्षा त्यांची बडबड जास्त चालू असते, कारण उद्या दसरा आहे आणि दसऱ्याबद्दल आता गोलू बोलत असतो। दसरा हा शब्द गोलूला नीट बोलता येत असतो आणि दसऱ्याबद्दलची माहितीसुद्धा गोलूला असते, कारण त्याच्या घरात दसरा हा सण उत्तम पद्धतीने साजरा केला जात असतो। पण दुसरीकडे मात्र आता आरोही त्याला म्हणते उद्या काय सदरा आहे आणि सदरा बोलून ती आता हसत असते। तेवढ्यातच तिथं आता पार्वती आलेली असते आणि पार्वती जेव्हा येते ना तेव्हा मात्र आता म्हणत असते की काय चाललंय तुमचं। त्यावर मात्र आता आरोही सांगते की बघ ना ग आजी, हा म्हणतोय की उद्या सदरा आहे। तर आता पार्वती आजीला सुद्धा हसायला येतं आणि पार्वती आजी आता त्यांना समजावत असते की उद्या सदरा नाही तर दसरा आहे, काय ग आरू तू पण। आणि त्याच वेळेला आता दसरा म्हणजे नेमकं काय हा प्रश्न देखील त्या मुलांना पडलेला असतो। आणि त्याच वेळेला आता आरोही आणि गोलू जेव्हा हसत असतात ना तेव्हा मात्र अक्षय तिथं आलेला असतो आणि अक्षय म्हणतो की काय चाललंय, कशाला इतके हसताय। त्यावर आता आरोही म्हणत असते की उद्या सदरा आहे ना, म्हणून सदऱ्याबद्दल आम्ही बोलत होतो। सदरा, अक्षयही थोडा कन्फ्यूज झालेला असतो। अक्षयही म्हणतो सदरा कशाबद्दल बोलताय। तर गोलू म्हणतो की काका उद्या दसरा आहे ना, मग ही दसऱ्याला सदरा असं म्हणते आहे आणि त्याच वेळेला मला दसऱ्याबद्दल काहीच माहीत नाही, पण माझ्या आईला या दसऱ्याबद्दल नक्कीच माहिती असेल। मी आता काम करते, माझ्या आईलाच फोन लावून इथं बोलवून घेते आणि दसऱ्याबद्दलची सगळी माहिती विचारून घेते, असं बोलून रमाला आता फोन लावायचा काहीतरी कारण जे आहे ते आरोहीला भेटलेलं असतं आणि त्यामुळेच आता आरोही त्याबद्दलचा विचार करून आता रमाला कॉल लावायला घेतच असते। पण अक्षय तिला थांबवतो। अक्षय म्हणत असतो की ए थांब, आणि तू काय करतेस, तुला तुझं तरी कळतंय का। तर अक्षय म्हणतो की हो। अक्षय आता तिला अडवतो आणि अक्षय म्हणतो काही गरज नाही आहे फोन वगैरे लावायची। आणि जेव्हा अक्षय फोन लावण्यासाठी परवानगी देत नाही त्यामुळे मात्र आता अक्षयला ती म्हणू लागते की मला माझ्या आईशी बोलायचं आहे, माझ्या आईला या सगळ्याबद्दल सांगायचं आहे आणि त्याचसाठी मी काही करायला तयार आहे। मला आता काही झालं तरीसुद्धा आईशी बोलायचं आहे, आईच मला या सणाचं महत्त्व व्यवस्थितपणे सांगू शकते, असं देखील आता ती म्हणू लागते। पण अक्षय तिला परवानगी देत नसतो। अक्षय म्हणतो की नाही काही झालं तरी तू कॉल करायचा नाही, हे तर ठरलेलं असतं। तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं
पार्वती आजीला कळलेलं असतं की या सगळ्याबद्दल तिला रमाची आठवण येते, पण त्यावेळेला ती आरोहीला समजावते आणि आरोहीला म्हणत असते की बाळा असं नको करूस, कारण तुला माहिती आहे ना तुझी आई तिच्या बाबांकडे गेली जशी तू तुझ्या बाबांकडे आहेस, म्हणून बाबा बोलत असेल की कॉल करू नको असं बोलून ती समजावू लागते. मग आता दसऱ्याचं काय महत्त्व आहे हे सुद्धा आता जाणून घ्यायचं असतं आणि दसऱ्याचं महत्त्व आता पार्वती आजी, गोलू आणि त्याचसोबत आरोहीला सांगू लागते. दसऱ्याबद्दलचं महत्त्व जेव्हा ती सांगत असते तेव्हा मात्र आता आरोहीला सगळ्या गोष्टी आधीच माहिती असतात, पण जाणून बुजून आरोही हे सगळं करत असते जेणेकरून तिला ना आता या सगळ्या गोष्टी हळूहळू का होईना समजलेल्या असतात, पण तिला आता हे सगळं काही तिच्या मर्जीनं करून घ्यायचं असतं आणि त्याचसाठी हे प्लॅनिंग आता सुरू असतं. तर पुढे मात्र आता पाहायला मिळतं की आरोहीने या सगळ्या गोष्टी तर केलेल्याच असतात, पण आता या सगळ्या गोष्टी तिच्या बाजूने आल्या तरीसुद्धा आता ती खूपच जास्त आता टेन्शनमध्ये आलेली असते, कारण तिला आता काही झालं तरीसुद्धा तिच्या आईचा विचार येत असतो आणि आईला आणि बाबांना एकत्र आणण्यासाठी आपण काही करू शकतो असं देखील आता ती म्हणत असते. आणि या दसऱ्याला मी आई आणि बाबांना एकत्र आणणार, तेव्हाच तर प्रेमाचा विजय होईल असं देखील आरोही आता एकटीच बडबडत असते. दुसरीकडे मालविका आणि इरावतीनं प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्या पद्धतीने तो प्लॅन आता आचरणात आणायचं त्यांचं ठरलेलं असतं आणि त्यासाठी ते प्लॅनिंगचा पूर्ण विचार करूनच आता तिथे ते दोघीही जणी पोचलेले असतात. आणि जेव्हा त्या दोघीही जणी तिथे पोचतात तेव्हा ऑल द बेस्ट बोलून मालविकाला इरावती आतमध्ये जायला सांगते. मालविकाला आतमध्ये जाताना इरावती ऑल द बेस्ट बोलते आणि सगळं काही आपल्या मर्जीनेच व्हायला हवं असं बोलून ती तिला आता सावरत असते. मग काय आता सगळ्या गोष्टी परफेक्ट व्हायला हव्यात यासाठी इरावतीनं आतमध्ये मालविकाला पाठवलेलं असतं. अक्षय मात्र आपलं काम करत विचार करत तिथे बसलेला असतो, कारण अक्षयला आधीच खूप टेन्शन असतं आणि त्यामुळेच तो आता सगळे हिशोब वगैरे मांडत असतो, कारण त्याला आता हे शहर पाचगणी सोडून जायचं असतं, पण त्याच्याकडे पैसे नसतात. त्यामुळे आता रमाने बरोबर त्याची दुखरी नस पकडलेली असते. तेवढ्यातच मालविका तिथे येते आणि मालविका अक्षयकडे बघून बोलते की मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्हाला माझ्याशी बोलायला वेळ आहे का? त्यावर आता अक्षय म्हणतो की हां बोला ना, काय झालं आहे? मग आता अक्षय तिला म्हणत असतो की बोल ना काय झालं आहे, परंतु आता ती तिकडनं जायचं निर्णय घेते, पण मालविकाला आता अक्षय थांबवतो आणि काय झालं आहे याबद्दल विचारतो. आणि त्याच वेळेला आता जेव्हा या सगळ्याबद्दल तो विचारतो ना तेव्हा मात्र आता मालविका म्हणत असते की मला माहिती आहे की जे काही तुमच्या आयुष्यात चाललंय ते खूपच विचित्र चाललंय, पण या सगळ्याचे परिणाम आरोहीवर होत आहेत. म्हणजे आरोहीना पहिल्यांदा माझ्या हातचं सगळं काही खायची, पण आता आरोही मी तिला काही दिलं ना तरी त्याला हातही लावत नाही. हे सगळं ना त्या रमामुळे होतंय. रमाने आतापर्यंत तिच्या मनात बऱ्याच गोष्टी भडकवून ठेवल्या आहेत आणि त्यामुळेच ती मुलगी तशी वागते आणि आता सारखी ती रमा करते. पण आपण त्या रमाला पुन्हा या घरात घ्यायचं नाही. आताही बघितलं ना तुम्हाला कसं तिने चारी बाजूने बंदिस्त केलं आहे तिच्या सगळ्या ह्या कारनाम्यामध्ये, आणि म्हणूनच मला असं वाटतं ना की आपण तिचा कोणत्याही गोष्टी ऐकायच्या नाहीत आणि आपण त्यावर मात करायची आणि पुढे जायचं, असा तर माझा आता निर्णय झालेलाच आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या सगळ्याबद्दल सांगते, काही झालं तरीसुद्धा प्लीज माझं ऐका. आपण ना पैशांची व्यवस्था करूया, मी काहीतरी करते, कोणाकडनं तरी घेते आणि तुम्हाला देते, पण तुम्ही 5 लाख रुपये तिला देऊन टाका आणि आपण इकडनं लवकरात लवकर निघून जाऊया असं देखील आता जी मालविका आहे ती म्हणत असते. पण आता मालविकाकडनं पैसे घ्यायला अक्षयने पूर्णपणे नकार दिलेला असतो. अक्षय सरळ म्हणतो की नाही, मी तुझ्याकडनं पैसे घेऊ शकत नाही, सॉरी, माफ कर. मग आता मालविका म्हणत असते की असं करू नका ना, आपल्याला आता काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मदत तर लागणार आहे, तिला तिचे पैसे दिले तर आपण इथून जाऊ शकतो. मग आता अक्षय म्हणतो की मी काहीतरी मॅनेज करेन, पण आता मालविका त्याला मुद्दामून म्हणते की तुम्ही काय मॅनेज करणार आहात, मला माहिती आहे तुम्हाला बहुतेक आता पुन्हा एकदा रमा आवडायला लागलेली आहे आणि तुम्हाला हे शहर सोडून कुठेही जायचं नाही आहे असंच मला आता वाटायला लागले, म्हणूनच तुम्ही इथे अडकून बसलेला आहात. पण अक्षय आता मालविकाला म्हणत असतो की तुझा काहीतरी गैरसमज होतोय, पण तसं नाही आहे. 7 वर्ष मी माझी कशी काढली आहेत ना ती मला माहिती आहे, त्यामुळे मला ना आता त्या सगळ्या गोष्टी पुन्हा आठवून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आहे आणि त्यामुळेच मी तुला हे सगळं सांगतोय. मला काहीच वाटत नाही की मी ह्या सगळ्याचा इतका विचार करायला हवा असं देखील आता तो म्हणत असतो. आणि तेवढ्यातच ना इकडे मात्र इरावती हे सगळं ऐकत असते, तर मालविका जी आहे ती वचन मागत असते आणि ती म्हणत असते की तुम्ही पुन्हा कधीच रमाचा विचार करणार नाही आणि रमाशी बोलणारही नाही, त्या मला वचन. पण आता
अक्षय काही मालविकाला वचन द्यायला तयार नसतो. शेवटी ती मालविका आहे तरी कोणची वचन घेणारी आहे असाच विचार अक्षयच्या मनात येत असतो. तर दुसरीकडे आता इरावतीही तिथं आलेली असते आणि इरावती आता मालविकाला तिथे येऊन म्हणते की मालविका, तुझी आता काडी मात्र ही गरज नाही अक्षयला, कारण अक्षयला ना आता त्याच्यासाठी त्याचा विचार करण्यासाठी नक्कीच त्याच्या जवळची व्यक्ती आहेत, त्यामुळे तुझी गरज तिला आता लागत नाही आहे असं देखील आता इरावती आता बोलू लागते. इरावती जेव्हा हे सगळं बोलते ना तेव्हा आता रडायचं नाटक लगेचच आता ही असणारी मालविका करू लागते. मालविका आता म्हणत असते, म्हणजे तुम्ही मला वचन देत नाही, म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा तेच काम करणार आहात. तुम्ही त्या रमाच्या मागे इतके वेडे झाला आहात ना की त्या रमानं आतापर्यंत तुम्हाला दिलेला त्रास तुम्हाला काहीच जाणवत नाही असं देखील आता मालविका जी आहे ती अक्षय समोर आता बोलत असते. आणि जेव्हा मालविका अक्षय समोर या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता अक्षयही त्या सगळ्या गोष्टींचा आता विचार करत असतो. अक्षयही ठरवतो की नाही, काही झालं तरी आता मालविका जे काही बोलत आहे ते योग्यच बोलत आहे, पण तरीसुद्धा अक्षय मालविकाला वचन देत नाही. आणि त्यामुळेच आता जी इरावती आहे ती आता मालविकाला म्हणते की तुझी गरज संपलेली आहे, त्यामुळे तू गेलीस ना तरीही चालेल. आणि असं बोलून आता तिला तिकडनं जायला सांगते. आणि त्याच वेळेला अक्षयला काहीच फरक पडत नसतो, कारण अक्षयचं मालविका वाचून काहीच अडत नसतं आणि त्यामुळेच आता तो काहीच या सगळ्यामध्ये बोलत नाही. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की जी इरावती आहे ना तिनं आता ज्या काही गोष्टी केलेल्या असतात त्यामुळे तिला असं वाटत असतं की अक्षय नक्कीच आपला विचार करेल आणि तो लवकरच रमाचा विचार सोडून देईल. आणि म्हणून जेव्हा इथे मालविका रूममधून बाहेर येते ना तेव्हा ती खुनशी हसू लागते, कारण तिला माहिती आहे ना की त्या दोघींनी जो काही प्लॅन केला आहे तो कुठेतरी सक्सेस होणार आहे आणि म्हणूनच तिला हसू येत असतं. आणि त्याचाच आता ती छोटा मोठा का होईना सण साजरा करायचा अगदी तसाच हसून आनंद साजरा करत असते. आणि त्यामुळे आता बाहेर इरावतीही जाते ना तेव्हा इरावतीही तिच्यासोबत या सगळ्यामध्ये सामील होते. इरावतीही आता म्हणू लागते की हो बरोबर, आपण जे काही केलं आहे ना ते एकदम परफेक्ट केलं आहे. आता अक्षयला काही झालं तरी रमाला विसरावं लागेल आणि अक्षय हे करणारच मला माहिती आहे, कारण अक्षयकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही आहे. अक्षयला आता या दसऱ्याला रमाला विसरावंच लागेल असं काहीसं आता इकडे असणारी मालविकाही बोलत असते. तर अक्षय जो आहे तो मात्र आता पुन्हा एकदा त्या विचारांमध्ये त्या आठवणींमध्ये हरवून जातो. आता रमाने जे जे काही शब्द बोललेले आहेत ते सगळे आठवू लागतात आणि त्यामुळे आता तो त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो आणि म्हणत असतो की रमानं माझ्यासमोर जे जे काही ऑप्शन्स ठेवले होते ते सगळे काही एकदम विचित्र पद्धतीने ठेवले होते. म्हणजेच त्याला ना आता रमाच्या पैशांचा माज आलेला असतो, कारण रमाने आपल्याला पैशांचा माज दाखवला आहे असं कुठेतरी आता त्याला मनातून वाटत असतं. आणि म्हणूनच ना तो आता अक्षय रमाच्या प्रत्येक बोलण्याचा विचार करू लागतो आणि त्याला त्या सगळ्या गोष्टींचा भयंकर असा त्रास होऊ लागतो. तर दुसरीकडे मात्र रमा जी आहे ती अक्षयला या सगळ्या गोष्टी बोललेली असते, याचा रमालाही त्रास होतो, कारण रमा या शब्दात कधीच अक्षयसोबत बोललेली नव्हती. तर आता अक्षय म्हणत असतो की माझ्यासमोर हा पैशांचा माज तिने दाखवला आहे, तिला मीही दाखवेन, पण ही माझ्या मनातून का जात नाही असा विचार देखील अक्षय जो आहे तो एकटाच करत असतो. कारण आज रमा जे काही अक्षयसोबत वागली होती ते एकदमच भयंकर होतं, पण रमाला तसं वागणं गरजेचं होतं, कारण अक्षयला जर वटणीवर लाईनवर आणायचं असेल तर त्यासाठी हे धाडस करावं लागणारच आहे असं देखील आता तो विचार करत असतो. दुसरीकडे मात्र आता आरोहीने प्लॅनिंग केलेलं असतं की या दसऱ्याला अक्षय आणि रमाला एकत्र आणायचं आणि त्यासाठी तिने ना 2 अशी सोन्याची पानं बनवलेली असतात, आपट्याच्या पानांवर नावही लिहिलेली असतात आणि ती अक्षयला घेऊन ना रमाला भेटण्यासाठी म्हणून गेलेली असते. तर रमाने छान नऊवारी साडी नेसलेली असते आणि त्यामुळे आता आरोहीनं त्या दोघांनाही असं सुंदर असं ते सोन्याचं आपट्याचं पान दिलेलं असतं आणि त्या दोघांनाही ती एकमेकांना ते पान द्यायला सांगते. मग काय दोघंही जण एकमेकांना ते पान देतात आणि त्याच वेळेला आता अक्षय जो आहे तो पाहत राहतो आणि जेव्हा अक्षय रमाकडे पाहत असतो त्यावेळेला आरोही म्हणते की तुम्ही दोघंही एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा द्या. मग काय आता आरोहीच्या म्हणण्यानुसार दोघंही दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. त्याच वेळेला आता रमाला आरोही सांगते की तू ना बाबांच्या पाया पड. मग काय रमा ऐकते आणि रमा जी आहे ती आता अक्षयच्या पाया पडते. मग अक्षयला सुद्धा आता आरोही रमाच्या पाया पडायला सांगते. तर अक्षय म्हणतो की हे काय मोठ्यांनी काही लहानांच्या पाया पडायचे नसतात, पण लहान सांगतात ना तर मोठ्याने ऐकावंही लागतं असं देखील आरोही आता म्हणू लागते. आणि आरोही अक्षयकडे हट्ट धरते की तू रमाचे पाय पकडावे, म्हणजेच पाया पडाव्या. मग आता अक्षयकडे दुसरा कोणताही ऑप्शन उरलेला नसतो, त्याला हे ऐकावंच लागणार असतं. त्यामुळे आरोही ही खूपच जास्त खुश असते. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.